किती घेत आज धने? त्यांना लवकर लावून नाही टेन्शन थोडी थोडी लावायची का मग? डबल आहे ना डबल म्हणजे? डबल म्हणजे असे आखे आहेत का? सुट्टे होते जमिनीत कालचे ते पहिले हे होते ना. काय मटकी मेथी वय मेथी बी आणायची आजी म्हणून राहिल्या. शेवगावला जायचंय. चला आता ही कोथिंबीर लावते धने लावून येऊ परत आल्यावर पचकन त्यांचं पण आवरायचंय. एक अर्धा एक तास दिवस लावून ये. आता वाजलेत 7 8 वाजेपर्यंत येऊ. चल रे चल म्हणते खाली गेलेत बाबा आता खाली. त्या तिथं राहिली होती तिथून खाली तिकडचे लव राहिले. आता मी घेतली नवीन रांग. आता किती कुर्ती काय माहिती कदाचित एवढं होऊन जाईल. परत आपल्याला कोथिंबीर आणि मेथी आणावं लागेल. धने आणि मेथी आधी जमीन थोडी सपाट करून घ्यावं लागेल. चला बहुत झाली आता कोथिंबीर लावून अख्खी इथपर्यंत ही रांग पूर्ण झाली. आता ही अर्धीच होईल. आता उद्या परवा लावू कारण की अजून कोथिंबीर धने ते आणायचं आहे बरं का. पण मला आज जायचं आहे नगरला. पप्पांचं काल ऑपरेशन झालं होतं पाहायचं त्यांनाच भेटायला जायचं आहे. आता उद्या आलं का हे रोटा वगैरे मारावं लागेल इथं. चला आता आवरतो मी. बाबाचं पण झालं आता बाबा येते मला स्टँडवर सोडायला. तसं नका बुजू तसं नका बुजू. ते मध्ये पाय घालायचं आणि मग बुजायचं सपाट होतं. मग असं सपाट होतं ना. ओके किती राहिले अजून? झाली. नगरला पोहोचून मला 4 तास झाले. 4 तासापासून आम्ही प्रज्ञेश मी आणि मम्मीनेच तर फिरू राहिलोय. आम्हाला घ्यायचा आहे TV कारण की ना आपला जो जुना TV होता नगरचा तो खराब झाला होता बरं का. आधी 55 इंची होता आपला TV पण आता आपण डायरेक्ट 55 इंची घेतला आहे. बघा इथं बघू शकता तुम्ही 138 सेंटीमीटर. किती मोठा TV आहे जबरदस्त. आणि TV ते TV कोण आहे हो TV ते TV आपण AC सुद्धा घेतलाय. दादा वरचाच आहे ना 1.5 टनाचा? हो येतो 1.5 टनाचा AC. काय म्हणला फुल खर्च आहे झाला. हां प्रज्ञेच्या रिनेटचा डेट पण आली 21 तारीख. चला आता झाला AC पण. आता फायनली नगरचं कूलर आपण गावाकडे नेऊ शकतो. माझ्या कूलरची मोटर खराब झाली होती. प्रज्ञेश ACत आम्ही कूलरमध्ये एसटीत नेईन मी पण नेईन तेवढं लक्षात ठेवायचं. एसटीत नेईन मी. चला आता कालचा आणि आजचा व्हिडिओ आपला एकच होणार आहे. आता TV नेणार आहे. TV फिट आज होईल असं म्हणताय पण काय सांगता नाही येत. पण उद्या आहे ना फिट उस्तर थांबतो नाही. उद्या AC फिट उस्तर थांबणार आहे मी कारण की मला ACची हवा खाऊनच जायचं आहे आता. आहे का नाही बरोबर तुम्ही? आता दरवाजे काचेचे बसवतात हवा लीक नाही झाली पाहिजे नाही तर बिलच बरं बिल भरा. तर याला सांगून ठेवतो दादा AC घेतलाय पण AC कंटिन्यू नका वापरू. नाही तर जेवढ्याचं AC तेवढ्याचं बिल पहिलेच महिने द्यायचं. जेवढ्याचं बिल आहे तेवढं पहिलेच महिने द्यायचं. AC जेवढ्याचं आहे तेवढं बिल. मग चला आता मग मी करू राहील तिकडं बिल. 2,000 काढलाय. आता TV बाहेर आपला चेक करायचा आहे. चेक करून घे रे प्रज्ञेश. काय आलंय काय माहिती. अरे लागलं TV बघण्याचं. कॉंग्रॅच्युलेशन मम्मीचा चेहरा कसा खुलत आहे. सिरियल बघायचे हे कसा हसत आहे गायला ते गायला. याचं नाटक होतं बरं करत घ्यायचं होतं येऊ पण ये नाही घ्यायला येऊ. आज आहे दुसरा दिवस नगरला. आज जायचं आहे बरं का घरी. आता आम्ही फॉगर घ्यायला गेलो होतो कारण की आपल्याला करायची हायड्रोफ्रोमिक मका. पुढं चौक आलाय भाऊ. हळूच जाऊन द्या. कुठे ते फॉगर घेतलेत आता 4च घेतले बरं का. आज त्याचा प्रयोग करायचा आहे आपल्याला. पण मला 2 पात्र्यात लावायचे 2 आपल्याला हायड्रोफ्रोमिक मकासाठी लावायचे आहेत. आता चाललोय घरी कारण की AC वाला फिटिंग सुद्धा येणार आहे. फिटिंग करायला पहिलं मला दुकानात जाऊन यावं लागेल. ते काय बघावं लागेल कधी येणार आहे कधी नाही. मी
चुकीच्या रस्त्याने आलोय, सरळ रस्त्याने मला परत जावं लागेल. आता मला परत याच्या बॅक साईडला जावं लागेल, याच्या बॅक साईडला. अरे 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 दमाने 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 दमाने. गाडी बंद पडली. चला आता डायरेक्ट AC फिटवाला आला का मगच भेटू. आलेत फिटिंगवाले, इथं करायचं आहे फिट. डाऊन झालं रे, पडलं मोठं बॉक्स. मी ते पाहायला गेलतो ना भाऊ. कुठं पडलं? झालाय काय इकडे पाहिजे होता त्याला. अरे यार, अर्ध्याच्या वर काम झालंय. आता फक्त युनिट बसवायचंय वरती. चल वरतून बघू ते आपण. या ना इकडे ये ना. बर 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 चला बहुत आउटडोर युनिट पण बसलंय. फक्त आता याचे कॉपरचे पाईप पॅक करायचेत. एक झालाय पॅक, एक राहिलाय. मग खायची गारगार हवा. यो फिरतोय इकडं नसती. चला भाऊ आता बसलंय बाहेरचं युनिट. इथं सगळं वगैरे पॅक केलंय. एक्स्ट्रा पाईप निघालेत ते घेतलेत. आता फक्त खाली आहे ना वायर बसवायची, AC ला चालू करायचा. गेलाय चालू. लाईट गेली आता जस्ट. लाईट तर आहे. हा झालं. हे दे. नाही ना सेल कुठे आहे? कुठे सेल आहे? अरे प्रग्नेश आहे त्याच्या सेल पॅनासॉनिक. टी व्हीला वेगळी कंपनी, कोरियावरून आणते टी व्हीला, इंडियातून दिलं. हा करतो दम खायला आडत आहे ती. चालू नाही होणार. नाही नाही माझं ते 99% झालं पाहिजे. हो असं असतं होय. ते आता 99% आताशी 1% झालंय. पर्यंत येते हवा या बघा. आता टेस्टिंग चालू आहे तरी त्याचा फॅन चालू आहे. इथपर्यंत येते हवा. प्रत्येक वेळेस तेच लावायचं काय? 24 डिग्री. ओके आलं गार. आली का आता? आता आली गार आली. तिला कधी गार बघत नाही. ती गार अजूक लागत. माझे कपडे गार पडले तुला गार लागत होते. आता कुठे बाबा. सोय बघा लव उकडत आहे तिथं. तिकड ते दरवाजे बंद करायचा आणि खिडकी बंद करायची आणि हे 2 दरवाजे बंद करायचे. झालं काम. आणि हे पडदा उघडे का तुला हवा येईन. थोडी घ्यायची. टेन्शन घ्यायची. चला आता झाला AC फिट.